दरम्यान मुंबईमधल्या 11 ठिकाणी आज दुपारी 1:30 वाजता बॉम्बनं उडवून लावू अशा धमकीचे ईमेल्स पाठवण्यात आले होते। पोलिसांनी या सगळ्या ठिकाणी शोध मोहीम केली। कुठेही काही संशयास्पद आढळून आलं नाही, पण या 11 ठिकाणांमध्ये आरबीआयचं मुख्यालय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे। khilafatindia@gmail.com या मेल आयडीवरनं ही धमकी पाठवण्यात आली होती। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केलाय। फैसल तांडेल आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील। फैसल, नक्कीच कविता, हे ईमेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल ईमेलवर आल्यानंतर एक खळबळ उडाली आहे। कारण मुंबई पोलिसांना यावेळी आरबीआयने माहिती दिली, त्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाली आणि पूर्ण जे बँक्स आहेत त्या ठिकाणी शोध मोहीम असेल किंवा जे बॉम्ब स्क्वॉड आणि इतर पथक पोहोचून त्यांनी तपास सुरू केला। मात्र याच्यामध्ये त्यांना काहीच आढळलं नाही। कारण या प्रकरणात आपण जर पाहिलं तर हा मेल जो आहे त्याचं महत्व मुंबई पोलिसांनी भरपूर घेतला। कारण खिलाफत इंडिया हा नाव जो आहे तो कुठेतरी टेरर ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असल्याने हा मेल जो महत्व देण्यात आलं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। मात्र या ईमेल मध्ये बरेच काही खुलासे जे आहेत ते करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फायनान्स मिनिस्टर असेल किंवा जे फायनान्सशी संबंधित यांनी खूप मोठा स्कॅम केला आणि विविध बँक जे आहेत त्यांनी वर्ल्ड मधील सर्वात मोठा स्कॅम केला अशी माहिती या मेलच्या माध्यमातून दिलेली आहे। आणि त्यामध्ये फायनान्स मिनिस्टर असतील किंवा जे बँक आहेत त्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे की हे जे पण आहेत त्यांनी दखल घेऊन याच्यावर कारवाई करण्यात यावी, नाहीतर आम्ही पुढे आमची कारवाई करू अशी सुद्धा माहिती देण्यात आली। मात्र या सर्व प्रकरणाचा मुंबई पोलीस जे आहेत त्याबरोबर गुन्हे शाखा असेल किंवा सायबर सेल हे पूर्ण चौकशी करतात आणि या मेलची जे सत्यता आहे ती तपासतात। कारण गेल्या अनेक दिवसात असे बरेच मेल जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर असेल किंवा कॉल आलेले आहेत आणि ते चुकीचे करतात। मात्र यामध्ये काय सत्यता आहे ते नक्कीच पुढील तपासात समोर येणार आहे। फैसल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।